हॅलो फ्रेंड्स, राधे राधे, जय श्रीकृष्ण. आज सकाळी 6:30 वाजता किती मस्त वातावरण झालं होतं. थोडं बाहेर पडले आणि खूप लांब नाही पण घराच्या जवळपास वातावरणाचा मस्त आनंद घेतला. घरी आल्यानंतर देवपूजा वगैरे आवरली, झाडांना पाणी दिलं. बघा किती सुंदर फुलवेलीला आलेलं आहे. पाऊस नव्हता म्हणून आज लवकरच मंदिरात गेले होते. खरंच इथं आल्यानंतर खूप छान वाटतं, मनाला शांती मिळते. आणि आज मंदिरात महाप्रसादही होता, पण माझा उपवास असल्यामुळे मी नाही घेऊ शकले. त्यानंतर मी घरी जायला निघाले. घरी येऊन पाहते तर काय, माझ्या आईने मस्त चटणी करायला घेतली होती. ही तिळापासून बनवतात म्हणून काही लोक याला तिळकूटसुद्धा म्हणतात. अशी ही तिळापासून बनलेली पौष्टिक चटणी बघूया माझ्या आईने कशी तयार केली. 250 ग्राम काळे तीळ, अर्धी वाटी बडीशोप, अर्धी वाटी धणे, अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, अर्धी वाटी वाळलेलं खोबरं, इथे खोबरं किसून घेतलेलं आहे, आणि चवीनुसार मीठ. हे सर्व सेपरेटच अगदी मंद आचेवर गोल्डन होईपर्यंत भाजून घेतलं. इथे मी तयार दाण्याचं कूट वापरलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून चवीनुसार मीठ आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या. व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घेतलं. झाली अगदी सोप्या पद्धतीने चटणी तयार. ही चटणी तुम्ही पोळी भाकरीसोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही भाजीमध्ये मसाला म्हणून वापरू शकता. भाजीला देखील खूप छान चव येते. अशी चवदार, पौष्टिक आणि अगदी सोपी चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. भेटूया अशाच चटपटीत व्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे, जय श्रीकृष्ण.